नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत, जी तुम्ही सणावारांसाठीही वेळ जेव्हा नसेल काही गडबडीमध्ये तेव्हाही काढू शकतात। इतकी सुंदर रांगोळी आहे, छोटीशीच आहे परंतु सणावारांना काढण्यासारखी सुंदर अशी आहे। तर बघा, मी इथे एक पिंक कलरनी राणी कलरनी फूल काढून घेतलेलं आहे। असं पाकळ्या साध्याच आहे तसं फूल काढून घ्यायचं आहे। ह्या पानांसारख्या पाकळ्या केलेल्या आहेत मी, तुम्हालाही असं फूल काढून घ्यायचं आहे। आणि त्याच कलरने काढलेल्या असल्यामुळे कलर भरायला काहीही अवघड जात नाही। आता मध्ये मी आंबा कलर भरून घेतलेला आहे आणि बाजूने आता एक सर्कल करायचं आहे। पाकळ्यांना जोडून असं गोल काढायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर परत आपण त्याच्यावर भोवती डिझाईन काढणार आहोत। सोपी अशी आहे। अगोदर फूल काढून घेतल्यावर पानांना सहज सर्कल काढता येतं, नाहीतर तुम्ही प्लेट वगैरे ठेवूनही अगोदर सर्कल काढून मग फूल काढू शकता। आता जिथे जिथे रिकामी जागा दिसते आहे तिथे मी तोच आंबा कलरनी सर्कल काढून घेतलेलं होतं ना, त्याच कलरनी मी तो कलर भरून घेते। बाकीची जागा जी आहे रिकामी त्याच कलरनी भरून घेते। तर असं आपण आंबा कलरनी भरून घेऊया। आता बाजूला आपण ग्रीन कलरनी अशी हाफ सर्कल सारखी डिझाईन करून घेऊ आणि त्याच्यामध्ये ग्रीनच कलर भरू। बघा, आपण व्हाईट कलरचा उपयोग इथे केलेला नाहीये। व्हाईट कलरने जर आपण रांगोळी काढली तर कलर भरायला थोडंसं अवघड जातं, ज्यांना रांगोळी येत नसेल। आता ही रांगोळी तुम्ही सहज, ज्याला येतही नसेल त्यांनीही ही रांगोळी काढली तरी सहज आणि सोपी अशी आहे, कारण की आपण त्याच कलरने रांगोळी काढतोय आणि त्याच्यामध्ये तोच कलर भरतोय। आता ग्रीन कलरने डिझाईन काढली आणि ग्रीन कलरच मी यात भरलेला आहे, तर चला आपण कलर भरून घेऊ। आता वरती आपण डबल असे पान काढून घेऊयात। आता हा सिंगल पान आणि त्याला परत एक डबल पान करून घेऊ। असे आपण पानं काढून घेऊ आजूबाजूला। आता आपली पाने काढून झालेली आहेत आणि त्यामध्ये मधल्या पानांमध्ये मी परत आंबा कलर दिलेला आहे। बघा, आपल्याला कमी कलरचा उपयोग करायचा आहे कोणत्याही रांगोळ्यामध्ये। जर आपण वेगवेगळा कलर भरला तर रांगोळी आपली एकदम बटबटीत अशी दिसते। म्हणून जितके आपण कलर कमी आणि एकाच रांगोळीमध्ये जास्त कलर यूज करायचे नाही, कमी कलर केले तितकी आपली रांगोळी अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। याच्यावरती मी शेडिंग करण्यासाठी डार्क असा रेड आणि ब्लॅक कलर एकत्र करून टाकलेला आहे आणि बाकीच्या पानांमध्ये मी डार्क ग्रीन कलर भरून घेते आहे। तुम्ही पण असाच कलर भरून घ्या। बघा, आत्ताच आपली रांगोळी किती सुंदर दिसायला लागलेली आहे। आता आपण व्हाईट कलरनी जी मोकळी जागा आहे त्यामध्ये अशा 3 रेषा छोट्या मोठ्या काढून घेणार आहोत, म्हणजे आपली रांगोळी ही तेथे रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळी ही मोठी दिसेल आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह अशी दिसेल। बघा, कोणत्याही सणांना जरी तुम्ही अशी छोटीशी रांगोळी काढली ना, हिला मोठीही तुम्ही मोठ्या सर्कलमध्येही काढू शकतात। ही मोठीही तितकेच मोठी बनू शकते जितकी मोठी तुम्ही काढू शकाल। आता मी ह्या रेषांवरती गोल म्हणजे रंगानेच गोल करतेय। रेड कलर आणि जो ब्लॅक कलर मी इथे पर्पल कलर तयार झालेला आहे तो दिलेला आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये आंबा कलर दिलेला आहे। फक्त डॉटच द्यायचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही डिझाईन काढायची आवश्यकता नाहीये।
आणि पानांच्या वरती आपल्याला असं व्हाईट गोल टाकून घ्यायची रांगोळी आणि बोटानेच गोल करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी आंबा कलर भरून घेतलेला आहे आणि मी हार्डली 2 ते 3 कलरचा उपयोग इथे केलेला आहे. म्हणून आपली रांगोळी अट्रॅक्टिव्ह अशी दिसायला तयार झालेली आहे. रांगोळी जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशी सुंदर रांगोळी सहज तुम्हीही जरूर काढा.